चला हर्षदला 500 कॅश प्राइज झेल सोडल्याबद्दल प्रोत्साहित करतायत म्हणजे पाल्याचे सदानंद पाटील. चला या आपण आपला आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी वासुदेव पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी केला जाईल. सदानंद महादेव पाटील, SM पाटील. कुठे जाऊ नका परत एकदा आपल्याला, कारण आज येस गेम स्टार्ट, खेळ सुरू होईल मैदानात. कॉम्बॉक्स मधून रुपेश पाटील थेट घेऊन जातील मैदानाकडे. सदानंद पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान चंद्रशेखर बुदाजी ठाकूर यांच्या पवित्र शुभ हस्ते. तदनंतर राहुल प्रधान यांचाही आदरपूर्वक सन्मान, परंतु काही क्षणानंतर. चला वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्ये सुसर्वदा. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजशिव छत्रपती महाराज यांना मानाचा मुजरा करतोय. मी समालोचक रुपेश पाटील, मॅनपॉम जनवरी पेन रायगड. तमाम क्रीडा रसिकांचं करतोय श्री बापूजी देव चषक 2026 मध्ये सहर्ष स्वागत. मॅच क्रमांक इथून दुसऱ्याच्या रात्रीतील आपल्याला पाहायला मिळते. बाप्पा मोरिया 91-43 मोठी जुई बी आणि गावदेवी विंधणे बी बाबू. टॉस इथे जिंकला टीम मोठी जुईन आणि क्षेत्ररक्षणाबरोबर जाण्याचा निर्णय. बॅटचा ब्रश आवाज इथपर्यंत आलाय. होय, लगा 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 440 वोल्टचा करंट लगा. मोठा बुरुज ढासळलाय. फलंदाज योगेश पाटील बॅक टू टेक आउट. बाबू या ठिकाणी पाहू शकाल प्रवीणजी पाटील, महेंद्र पाटील आणि अमर पाटील या खरं तर तिन्ही मान्यवरांकडून माझ्या संयोजकांसाठी बापूजी देव ट्रॉफी चंद्रशेखर ठाकूर मित्रमंडळाच्या आयोजनासाठी रोख रक्कम 5,000 रुपयाची धनराशी. थँक्यू महेंद्र दादा. तर विकेट हॅट्रिकसाठी रोख रक्कम 2,000 रुपयाची कॅश प्रत्येक विकेट हॅट्रिकला. दीपक बाळाराम भोईर यांच्याकडून खरं तरी विकेट हॅट्रिकसाठी 2,000 रुपयाचं कॅश प्राईज आदरणीय दमदार सरपंच दीपक दादा पाटील साहेबांकडनं येताना पाहायला मिळतात. इथे दीपक भोईर साहेबांकडनं इथून विकेट हॅट्रिक साठी 2,000 रुपये. आणखी एक चांगला बॉल स्लाइडली आउटसाइड ऑफ स्टंप डिलिव्हरी. कोणताही चान्स नाही घेतला तिथे. डॉट बॉल आलाय. गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक पहिला तनुज कोळीला मात्र पाहायला मिळतात. तिथे योगेश पाटील बाद झाले. आता नवीन फलंदाज जयेश पाटील मैदानामध्ये जरूर गेलेत. कलात मला दाखवावी लागेल तुम्हाला. इथे टॅप केला, फक्त पॉइंटला दिशा दिली. क्षेत्ररक्षक आहे 30 सर्कलमध्ये. शॉटमध्ये मात्र पाहायला गेला तर हो चान्स आहे तिथे. बनवला गेलाय, चान्स बनवला गेलाय. खेळाच्या परिस्थितीजन्य क्रिकेटला आपल्या बाजूने परिपूर्ण वळवण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. नोट आउटचा इशारा. सुरक्षित आहे तिथे फलंदाज प्रिन्स कोळी. डेंजर झोनमध्ये जरूर होते. सातत्याने मात्र या नावाची चर्चा राहिली आहे. मोठी जुई मैदानामध्ये येते तेव्हा प्रिन्स कोळीच्या बॅटमधून धावा अनेक वेळा येताना पाहायला मिळालं आणि त्याची गरज आहे ना. आता चांगली फलंदाजी तुम्हाला करावी लागेल. चांगली फड लाईट खूप छान पद्धतीने मांडणी या स्पर्धेची. त्याची चर्चा केली जाईल. मिडॉपमध्ये खेळून काढलाय. दमदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. थ्रो तर झालाय. एक धाव संघर्षमय होताना पाहायला मिळाली. डिफेन्सिव्ह क्रिकेट पाहायला मिळालं. प्रिन्स कोळीच्या बॅटमधून एक सिंगल सुरुवात आपलं खातं एका धावेनं खोत असताना मात्र पाहायला मिळतात. इथे 4 धावा धावपलकावरती पाहायला मिळतात. इथे अनेक मान्यवरांची मांदे आली या स्पर्धेच्या निमित्ताने मात्र पाहायला मिळाले. श्री चंद्रशेखर ठाकूर साहेब या स्पर्धेच्या निमित्ताने अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत मुख्य व्यासपीठावरती सगळ्या मान्यवरांचा आदर सत्कार सन्मान करताना पाहायला मिळाले. समोरच्या दिशेनं फक्त दिशा दिली. एक सिंगल मात्र येताना पाहायला मिळालं आणि सिंगल नंतर षटक क्रमांक पहिला समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर महत्त्वपूर्ण योगेश पाटील यांच्या स्वरूपामध्ये विकेट गमावत असताना 5 धावा धावपलकावरती.
लक्षात ठेवा श्री चंद्रशेखर ठाकूर साहेब आणि चंद्रशेखर ठाकूर मित्र मंडळ व ग्रामस्थ मंडळ कोपरोलो आयोजित एक दमदार स्पर्धेचं उत्तम उदाहरण देणारी स्पर्धा मात्र संपन्न होताना पाहायला मिळते. प्रथम क्रमांक 1,11,111 रुपये, द्वितीय क्रमांक 50,555 रुपये, तृतीय चतुर्थ पंचम क्रमांक 25,555 रुपये आणि मानाचा चषक प्रत्येक टीमला दिला जाईल आणि मालिका वीर इलेक्ट्रिक बाईक इथे मात्र दिली जाईल खेळाडूला. उलटी सुलटी खेळण्याचा प्रयत्न असफल झालाय. जागा बनवली गेली गोलंदाजांनी. अनेक वेळा असं पाहिलं ना, टेनिस क्रिकेटमध्ये शफल होता, शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला जातो. गोलंदाज गोलंदाजी करत असताना जागा बनवते, ती बनली गेली आणि आला इथे डॉट बॉल क्रमांक 2चा षटक अजय भोईर. या ठिकाणी पाहू शकाल सन्माननीय मान्यवरांचं शुभागमन आहे. चौगुले डेव्हलपरचे सन्माननीय दत्ताजी चौगुले साहेबांचं शुभागमन आपल्याला पाहायला मिळतो आहे. आदरणीय अतिथींमधून रॉयल्टी आणि बिल्डर्स डेव्हलपर क्षेत्रातील एक प्रचंड मोठं नवी मुंबईमधील नाव आदरणीय दत्ता चौगुले साहेब, वेलकम, स्वागत आहे. चंद्रशेखर ठाकूर मित्रमंडळाच्या माध्यमानं आयोजित केलेल्या बापूजी देव ट्रॉफी 2026 साठी उद्योग क्षेत्रातील व्यावसायिक क्षेत्रातील सन्माननीय दत्ता चौगुले, तदनंतर ग्रीन अर्थचे सन्माननीय मान्यवर आदरणीय प्रवीणजी थोरात, वेलकम, स्वागत आहे. आपल्या या सर्व मान्यवरांचा मी संयोजकांच्या वतीनं एक शब्द सुमनानं करतो आहे. या क्रीडा नगरीत या मुख्य अतिथी मंचावरती सहर्ष सविनय स्वागत. 5 धावा धावपलकावरती स्थिर आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतात. 9 धावा धावपलकावरती मात्र पाहायला मिळतात इथे. आणि तोपर्यंत आणखी एक चांगला बॉल, इथून फलंदाज बाद करण्यामध्ये यशस्वी, त्यासाठी मात्र आणले गेले होते ना अजय भोईर या नाणे ती विकेट प्राप्त करून दिली आहे. फलंदाज बाद होतील. जयेश पाटील बॅक टू डग आउट. बाप्पा मोरिया टीमचे टीम पॅकर, टीम ओनर नितिकेश धर्मेंद्र पंडित यांचं आगमन आहे. वेलकम, स्वागत आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चला, दाखल होताना पाहायला मिळतात इथे. नितिकेश पंडित यांना रिक्वेस्ट असेल की आपण या मुख्य मंचावरती आपली उपस्थिती या ठिकाणी अपेक्षित आहे. नितिकेश पंडित. सौरभ पाटीलला पाहतोय इथे. साईकला आणि या जोरदार अपील मात्र केली गेली. डॉट बॉल आलाय आणि या डॉट बॉल नंतर मात्र इथून परिपूर्ण दबाव तंत्र मात्र वापरण्याचा प्रयत्न मात्र केला जातोय. 9 धावा धावपलकावरती 2 विकेट आता गमावले आहेत. व्यापीडाईज आपण पाहतोय. रायगड भूषण, आमचे समर्थन क्षेत्रातील गुरुवर्य नितेशजी पंडित, व्हाईस ऑफ रायगड रोशन पाटील सर, राजेंद्र भगत सर, आज त्यांचा आवाज ऐकायला पाहायला मिळेल. बॉलला अगदी ठासून ठोकून ठिकाणावरती नेलाय. आला हा शानदार षटकार. थँक्यू. या ठिकाणी अतिथी कक्षात सारडे ग्रामपंचायतीत ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी सदस्य सन्माननीय भाई पाटील यांचं शुभागमन आपल्याला पाहायला मिळतोय. तदनंतर रवींद्र पाटील भैरवनाथ ॲटो गॅरेजचे प्रोप्रायटर, त्याचबरोबर अखिल महाराष्ट्र खलासी संघटनेचे माजी अध्यक्ष आदरणीय विश्वनाथजी ठाकूर, आपल्या सर्व पाहुण्यांचं मी मनस्वी शब्द सुमनानं सहर्ष करतो आहे. तदनंतर सन्माननीय गजाननजी गावंड साहेब यांचंही शुभागमन आपल्याला उत्कृष्ट क्वालिफाईड ऑफिशियल सन्माननीय गजाननजी गावंड यांचे मनस्वी शब्द सुमनानं सहर्ष स्वागत आहे. आदरणीय गजानन पाटील, विश्वनाथजी ठाकूर, रवींद्र पाटील आणि तदनंतर भाई पाटील. लेग बिफोर द विकेट इथे मात्र पकडले गेले. लाईन आणि रीच मध्ये आले होते आणि फलंदाज बाद होताना मात्र पाहायला मिळतील. इथे माघारी परतावा लागेल. आणखी एक धक्का बसला इथे. क्रमांक मात्र 3चा धावपलकावरती धावा 15 आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतात. खूप छान गोलंदाजी झाली आहे ना. ज्या पद्धतीने गोलंदाजी हवी आहे तशी त्या पद्धतीने गोलंदाजी झाली गेली आहे. चांगली गोलंदाजी करायची होती, त्यासाठी मात्र इथून क्रमांक मात्र 2 वरती मात्र इथून षटक क्रमांक अजय भोईरला आणलं गेलं.
आणि अजय भुईरनेही कलात्मता दाखवली, कारण या षटकामध्ये धावा आल्या फक्त आणि फक्त 10 धावा. पहिला षटक 5 धावांचा आला होता आणि महत्त्वपूर्ण राहिला. त्याच्यानंतर मात्र इथून अजय भुईर आले, 2 विकेट प्राप्त करून 10 धावा इथे खर्च केल्यात. फलंदाज रेडी ठेवा, पहा इथे लाईन मारली गेलेली आहे. आता तुम्हाला पॅनल्टी दिली जाईल, याची कृपया आपण दक्षता घ्या. वेळेचा अपव्यय करू नकाच, अंतिम दिवस आहे. बापूजी देव चषक 2026 दमदार आयोजन, अगदी 4 दिवसाच्या 4 रात्रीमध्ये अनेक नामांकित खेळाडू तुम्हाला मात्र या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळाले. आणि आज अंतिम दिवसामध्ये पदार्पण करत असताना मात्र पाहायला गेलं तर डी गटातील पहिला सामना बाप्पा मोरिया 8943 मोठी जुई बी आणि गावदेवी विंधणे बी या 2 संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. याच परिसरातील नामांकित 2 संघ एकमेकांच्या विरोधामध्ये भिडताना पाहायला मिळतात. ते समर्थकही त्यांच्या बरोबर आले, त्यांचे करूया सरचे स्वागत. तनुष कोळी पाहायला मिळतात, ही कलात्मता सातत्याने सिद्ध करताना मात्र पाहायला मिळतात. आणि इथून चांगल्या पद्धतीने बॉलला मात्र डिलिव्हरी केले गेले, डॉट बॉल आलाय. परिपूर्ण प्रचंड इच्छाशक्ती वापरत आणि त्याचबरोबर मात्र गोलंदाजीचा नजराणा देत असताना गोलंदाजी साकारली जातोय. हे महत्वाचं आहे ना, ज्या पद्धतीने तुम्हाला आणले गेले, कॅप्टनने तुमच्यावरती विश्वास दाखवलाय, कॅप्टनचा विश्वास सार्थ करणं आज खेळाडूचं मात्र काम असतो आणि तेच मात्र पाहायला मिळतो इथे. दांडी गोल, काय प्रचंड वेग पाहायला मिळाला, वेगावरती नियंत्रण, टप्प्यावरती गोलंदाजी आणि फलंदाज बाद, काठी तोड गोलंदाजी, दांडी वाकवली आहे आणि फलंदाज बाद होतील. गेल्या पावली माघारी फलंदाज प्रिन्स बॅक टू द गाउट. पंधरा धावांवरती चौथा विकेट इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते. खूप छान पद्धतीने ना मात्र इथून गोलंदाजी साकारली गेली. टॉस इथे मात्र जिंकला, नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षणाबरोबर जाण्याचा निर्णय काय घेण्यात आलाय रोशन सर, आपण काल पाहिलं गेलं तर कालच्या दिवसामध्ये अनेक नामांकित टीम आपल्याला मात्र खेळताना पाहायला मिळाले. तिथेही सुदर्शन पाटील सर 40च्या वरती स्कोर गेला नाहीये. कालच्या रात्रीचा इतिहास आपण पाहायला गेला तर विकेट थोडीशी लूज झाली आहे, स्लो झाली आहे आणि त्यामुळे या मैदानाची भौगोलिक परिस्थिती तपासून तुम्हाला खेळ करावा लागेल. धावा बनत नाही आहेत, गोलंदाजांना थोडीशी ना काही का होईना मदत होताना पाहायला मिळाली या विकेटची. आणखी एक चांगला बॉल पडल्यानंतर रीच झाला, खूप छान पद्धतीने वेग पाहायला मिळाला, टप्पा चांगला होता, गुडलेंथवरचा होता, थोडासा मात्र इथून हाईट फॅक्टर पाहायला मिळालं. कलात्मता गोलंदाजी सादरीकरण मात्र करताना पाहायला मिळतात इथे. तनुज कोळी ही चर्चेत नाव सातत्याने राहिलं गेलं, अगदी कमी वयामध्ये ॲज अ गोलंदाज म्हणून चर्चेला आलेले हे नाव आहे. फुल टॉस बॉल, त्याच्यावरती आक्रमण करता आलं नाही. मिडॉनमध्ये मात्र मिडॉपमध्ये खेळून काढलं, डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, स्कीड झाला, त्याचा परिपूर्ण फायदा मात्र उचलला गेला, एकाला दुहेरीमध्ये रूपांतरित केले गेले आणि 2 धावा इथे मात्र कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. बघता बघता 17 धावा धावपलकावरती 4 विकेट माघारी गेलेत. यानंतर मी टॉससाठी निमंत्रित करेन महागणपती चिरनेर अंडर 19 आणि अग्रीपाडा बारापाडा, काय नाव आहेत. दोन्ही टीमला विनंती करेन की आपण टॉससाठी या. मध्यंतरानंतर टॉस घेईल असं होणार नाही आहे, आम्ही कधीही टॉस घेऊ. दोन्ही कॅप्टनला विनंती करेन टॉससाठी यायचं आहे. संधी आहे तिथे, परंतु इथून यष्टिरक्षक आणि थर्डमॅनमध्ये थोडंसं मात्र इथून पब्लिंग पाहायला मिळालं, परंतु रनआउटची संधी नामी प्राप्त झाली. तिथे चालून आले, अक्षरशः आधी प्राप्त करून दिली आणि 5वा विकेट माघारी जाताना पाहायला मिळते. धावपलकावरती धावा 17 धावा. आपल्याला ऐकायला मिळालं बापूजी देवाचं. मला वाटतं बापूजी देवाची यात्रा येणाऱ्या 17 तारखेला आहे आणि या
यात्रेचा उल्लेख केला तर आमचे आदरणीय या स्पर्धेचे दमदार आयोजक प्रितेशदादा पाटील, मायक्रो मॅनेजमेंट गुरु, मायक्रो मॅनेजमेंट डायरेक्टर ओळख राहिले गेले आणि त्या यात्रेचं आयोजनही त्यांच्याकडे आपल्याला पाहायला मिळतं. अमेजी पितले सर होय, आणि शाह ग्रुप मला वाटतं आणि आमचे प्रितेशजी पाटील साहेबांचं मोठं सहकार्य या यात्रेसाठी आपल्याला पाहायला मिळतं. आणि येणाऱ्या 17 तारखेला सगळ्यांना आपल्याला सस्नेह आपुलकीचं प्रेमाचं निमंत्रण या कोपरोली गावामध्ये श्री बापूजी देव चषकाचं आयोजन झाल्यानंतर लगेचच यात्रेचं आपल्याला मात्र इथून तुम्हाला आनंद घेता येईल. 17 धावा धापलकावरती 5 विकेट माघारी गेलेत. क्रमांक 3चा षटक इथे मात्र तनुज कोळी याच्या स्वरूपामध्ये समाप्त झालाय आणि या अंतिम 2 षटकांचा खेळ बाकी आहे. तोपर्यंत टॉससाठी या टीम महागणपती चिरनेर अंडर 19 आणि जय भवानी बारापाडा दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती करेन की आपण टॉससाठी यायचं आहे. उदाहरण साकारले गेले. आमचे प्रमुख आयोजक प्रितेश पाटील, अमेजी पितळे, अक्षय कोळी, अनिकेत ठाकूर सगळ्यांनाच मुख्य व्यासपीठावरती वावरताना पाहतो. ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी आमच्या आदरणीय डॅशिंग अनिकेत ठाकूर पाहायला मिळतात. अक्षयजी कोळी असतील, अमेजी पितळे असतील, प्रितेशदादा पाटील प्रचंड प्रेम क्रिकेटवरती सातत्याने पाहायला गेले आणि कोपरोली गावाच्या नावाचं अस्मिता जपणारी मात्र ही स्पर्धा गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा रंगताना मात्र पाहायला मिळते. दमदार सुरुवात झाली, त्याची चर्चा होईल आपल्याबरोबर. चांगला बॉल इथे मात्र पाहायला गेलात तर आणि बॅटला ब्रश झालाय. पाय इथे काय कलात्मकता प्रामाणिकपणा साकारला गेलाय. फलंदाज प्रणित कोळी यांच्याकडनं आणि या स्वतःच मैदान सोडताना मात्र पाहायला मिळतात. ही ना क्रिकेटमध्ये तुमच्यामध्ये असले पाहिजे खेळाडू वृत्ती. कधी तुमच्या बाजूनं घडेल काही गोष्टी, तुमच्या बाजूनं घडतील काही गोष्टी, तुमच्या विरोधातही जातील, परंतु तुम्ही ना कधीच खेळाडू वृत्ती सोडली नाही पाहिजे. म्हणून तुम्ही एक महान खेळाडू बनाल आणि या महान खेळाडूचं उत्तम उदाहरण सध्याच्या घडीला मात्र इथे दिलंय प्रितेश कोळी यांनी. कधी कधी पंचांची कडनं मात्र इथून आपण पाहायला गेलं तर दुर्लक्ष होऊ शकतो. कधी जर आवाज येत नाही आहेत कारण इथून साऊंड रिप्ले जातो, इको मारला जातो, त्याच्यानंतर मैदानावरचा आवाज असतो आणि पंचांना कधी कधी आवाज जात नाही आणि हे खेळाडू प्रामाणिकपणा दाखवतात आणि टेनिस क्रिकेटला आणखी झाली प्राप्त करून देण्याचं काम करतात. गिरकी घेतली, फिरकी घेतली, परंतु गोलंदाजाने गिर 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 गिरकी घेत फलंदाजाला केलंय बाद. बॅक टू द गार्ड, गोल्डन डकचा शिकार. या ठिकाणी विकेट्स फॉलोअप झालंय. जाऊया परत एकदा अतिथी कक्षातील. मी विनंती करेन सन्माननीय विश्वनाथजी म्हात्रे प्लीज आपला आदरपूर्वक सन्मान आपण प्रेझेंटेशन बॉक्सकडे घ्यायचा आहे. या ठिकाणी अखिल महाराष्ट्र खलासी संघटनेचे अध्यक्ष राहिले. पारंपरिक पद्धतीनं खरं तर अगदी मच्छीमारी आणि त्याबद्दल असणाऱ्या अनेक समस्या मंत्रालयात घेऊन एक मुख्य भूमिका ज्यांनी निभावली ते महाराष्ट्रातील खलासी संघटनेचे माजी अध्यक्ष आदरणीय विश्वनाथजी म्हात्रे. काल परवा झालेल्या त्यांच्या कौटुंबिक सोहळ्याप्रसंगी भास्करराव जाधव यांना पाहिलं तर एक मुलूक मैदानी तोफ रायगडची शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे आदरणीय विश्वनाथजी यांचा आदरपूर्वक सन्मान होतोय. मी भाई पाटील यांना विनंती करेन की प्लीज आपण आपला आदरपूर्वक सन्मान स्वीकारण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्सकडे चला. सारडे ग्रुप ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य, काँग्रेस आहे पार्टीचे एक निष्ठावंत आणि तदनंतर हेमंत पाटील एक ऑफिशियल पंच आणि एक उत्तम आर्टिस्ट, त्यांचे पिताश्री आदरणीय भाई पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान या मुख्य मंचावरती होतोय. ताकदीचा वापर टायमिंग प्रॉपर केलाय. नाईस साऊंड. अगदी आत्ताच लाभ घेत बॉल चाललाय मात्र सीमा पार. काय आवाज आलाय. सारे गमप्प धनी नि 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 सा सीमा पार आला हा षटकार. या ठिकाणी सन्माननीय आदरणीय गजानन पाटील यांना विनंती असेल आपण आपला आदरपूर्वक सन्मान स्वीकारण्यासाठी अतिथी कक्षात जायचं आहे आणि तदनंतर रवींद्र पाटील यांना विनंती असेल आपण आपला आदरपूर्वक सन्मान स्वीकारण्यासाठी अतिथी कक्षाकडे मार्गस्थ व्हायचं आहे. येस, आणि या ठिकाणी गजानन पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान होतोय. रवींद्र पाटील मी यांना विनंती करेन भैरवनाथ
ऑटोमोबाईल्स ॲटो गॅरेजचे प्रोप्रायटर मी रवींद्र पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी होईल. मी विनंती करेन सन्माननीय अक्षय कोहली आणि तदनंतर सन्माननीय गणेश पाटील यांना विनंती असेल आपण चला आपला आपला आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी केला जाईल. आई संयोजकांच्या वतीनं खेळ एक महत्त्वपूर्ण लढत आपल्याला पाहायला मिळतोय मैदानावरती आणि या ठिकाणी सन्माननीय गणेशजी यांचा आदरपूर्वक सन्मान मुख्य अतिथी कक्षात पाहायला मिळेल. डेड बॉल झालाय का पवार सर? निर्णय कळवा फक्त आम्हाला. डेड बॉल आहे का? निर्णय कळवायचा आहे. पंचांचा निर्णय येणं बाकी आहे अजून. या बॉलवरती नेमकं घडलंय काय ते आमच्यापर्यंत परिपूर्ण माहिती येईल आणि मग तुमच्यापर्यंत ती माहिती पोहोचवली जाईल. डगआउटमध्ये बोलू नका. धावांची पॅनल्टी आहे. खेळाडू डगआउट सोडून आपण खाली उतरू नका. सर निर्णय कळवायचा फक्त सर. पवार सर डेड बॉल. ओके. ते या बॉलवरती कोणतीही धाव येणार नाहीये. बॉलही काउंट केला जाणार नाहीये. रुपेजी या ठिकाणी निखिलजी म्हात्रे यांचा आदरपूर्वक सन्मान अतिथी कक्षात असेल. चंद्रशेखर ठाकूर आपल्याला विनंती असेल निखिलजी म्हात्रे यांचा आदरपूर्वक सन्मान आपण बापूजी देव ट्रॉफी 2026 दरम्यान या अतिथी कक्षात करायचा आहे. आणि फलंदाज बाद. अप्रतिमिती मात्र झेली पकडलं गेलाय. मॅच मध्ये बरंच काही घडताना पाहायला मिळते. धावसंख्या 23 वरती स्थिर. 8 विकेट माघारी गेलेत आणि आता इथून ऑलआउटचं मात्र इथून परिपूर्ण मात्र छत्र सावरताना पाहायला मिळते. आता तुम्हाला विकेट वाचून खेळावे लागेल. ज्या काही धावा येतात त्या बनवाव्या लागतील तुम्हाला आणि एक एक धाव महत्त्वपूर्ण आहे ना. सध्याच्या घडीला गोलंदाजी मात्र ताकदीची झाली आहे. अगदी व्यसन ओढली गेली आहे गोलंदाजांनी फलंदाजांची. परिपूर्ण मात्र एक एक बॉल जसं मुंबईच्या रेसकोर्समध्ये घोड्याने टाच मारावी, वेग पकडावा, तसं या मोठी जुईच्या मैदानामध्ये धुरला उडवत गोलंदाजी मात्र पाहायला मिळाली. प्रत्येक गोलंदाजाने आपल्या नावाचा परिचय दिलाय. म्हणतात ना लोक तुम्हाला ओळखतील की आधी तेव्हा तुमचा परिचय, तुमचा आणि तुमचा क्लास, तुमचा खेळाचं टेम्परेचर खूप छान पद्धतीने मांडाल ना, त्याची मांडणी कराल ना, तेव्हा तुमचं नाव होईल. गावासाठी समर्पित, गावाच्या अस्मितेसाठी, गावासाठी टेनिस क्रिकेट खेळ खेळला जातो आणि अनेक वेळेला मात्र पाहायला गेलं अनेक समर्थकही मात्र येत असतात. 11 खेळाडूंपेक्षा त्या समर्थकांना जास्त टेन्शन असतो. संघ जिंकणार आहे की हरणार आहे, बॉल डॉट येणार आहे की षटकार येणार आहे, चौकार येणार आहे की नो बॉल येणार आहे. बरीचशी चर्चा तुम्हाला मात्र मैदानाच्या बाहेरही पाहायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हरला खेळून काढलाय, चांगली गॅप तर शोधून काढली होती, बराचसा अंतर कंप्लीट केलाय तिथे क्षेत्ररक्षकांनी. मंगेश पाटील होते आणि तोपर्यंत इथून कंप्लीट केल्या जात्या 2 धावा आणि 2 धावेनं 25 धावा धावफलकावरती. परेश पाटील आलेत. आतापर्यंत 8 धावा खर्च केल्यात 3 बॉलमध्ये. स्क्वेअर लेग मध्ये खेळून काढलाय क्षेत्ररक्षक. बॅकवर्ड मधला मात्र बॉल पर्यंत डीप मॉर्न येतात, पोहोचतात, फेकी करतील, उचलतील. हो, रनआउटची संधी नामे सुरू झाली आहे, परंतु थोडेसे दूरवर पाहायला मिळाले आणि थोडा ना थ्रो मात्र वाईट पाहायला मिळाला. परंतु तिसरे पंतांची मागणी इथे केली आहे प्रवीण पवार सर यांनी. त्याची शहानिशा केली जाईल आणि आमचे तिसरे पंच इथे उपस्थित आहेत अतुल गावण सर. पीटीसी टेक्निकल टीम परिपूर्ण कार्यरत आहे. काय कमालीचं मात्र इथून प्रेक्षेपण आपण पीटीसी टीम कडनं पाहायला मिळालं. टॉससाठी इथून नोट आउट. टॉससाठी दोन्ही संघ इथे उपस्थित झालेले नाही आहेत. पहिला संघ येईल त्या संघाला इथे मात्र टॉस विन दिला जाईल. वाव, हिमांशूला बघू आपण. त्याच्याही ग्राउंडवरचे वावर, चालणं, बोलणं, हसणं
आणि आमचे हे प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतात. हर्षलला पाहतो इथे 12वा खेळाडू. चला दोन्ही कॅप्टन इथे उपस्थित आहेत आणि विनंती करीन पंडित सरांना की या टॉस इथे मात्र घेतला जाईल. मध्यंतरापर्यंत आपण थांबणार नाही आहेत का आपल्या वेळ नाही, भरपूर सामन्याच्या रात्रीमध्ये आहेत. चला या ठिकाणी आजच्या रजनीतील ऑफिशियल खरं तर अगदी सेकंड मॅच अंडर 19 चिरनेर आणि दुसरीकडे आगरीपाडा बारापाडा जय भवानी बारापाडा. खरं तर ही लढत आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे. अमरजी पाटील, महेंद्र पाटील, प्रवीणजी पाटील यांच्या पवित्र शुभ हस्ते या ठिकाणी हा टॉस केला जाणार आहे. दोन्ही संघाचे संघनायक या ठिकाणी टॉसला मुख्य पाहुण्यांच्या पवित्र शुभ हस्ते चिरनेर कॅप्टन कॉलिंग कॉल छापा टेल काय निर्णय असणार आहे. क्षेत्ररक्षण करू. सेकंड मॅच आहे. एकीकडे पाहू शकाल की अतिशय सुरेख अशी प्रतियोगिता आहे. प्रतियोगितेकडे जाण्या अगोदर चिरनेरसोबत या सीझनमध्ये कधी खेळी झालेली आहे तुमची? नाही, अजूनपर्यंत तरी नाही खेळलो आहे आम्ही. नवीन लढत पाहायला मिळणार आहे. शुभेच्छा दिल्या जात आहेत. आणि तदनंतर चिरनेर टीम एक टीम काल खरं तर निश्चितच सुपर 5कडे क्वालिफाय होण्यासाठी 2 सामने जिंकलेले आहे. तुमच्या स्क्वॉडमध्ये खरं तर काही बदल किंवा त्याच स्क्वॉडनं अंडर 19मधून खेळणार नाही, आता गेल्या इथं नंबर मला तीच टीम असेल. याही वेळेला सीझनमधील खरं तर तो प्राईज तुम्हाला मिळाला. या स्पर्धेसाठी दिल्या जात आहेत भरभरून शुभेच्छा. मी मान्यवरांना विनंती करेन परंतु त्यांचा आदरपूर्वक सन्मान याच ठिकाणी केला जाईल. सतीश कोहलीला स्ट्राईकला पाहतोय ते 27 धावा 6 बॉलचा खेळ बाकी राहिलाय. भरपूर काही आहे. जर का तुम्हाला इथून चॅम्पियन व्हायचं स्वप्न तुम्ही इथे घेऊन आला तर तुम्हाला बेस्ट ऑफ बेस्ट क्रिकेट तुम्हाला मात्र साकारावं लागेल. चांगला फ्लॅट रेड इथे मात्र पाहायला मिळाला. अगदी पाणबुडी बॉल पाहायला मिळाला. सूर मारली अगदी बॉलानं आणि मारायला लावली आहे ना. गोलंदाजीसाठी मात्र इथून अंतिम षटक यश सारखे इथे मात्र घेऊन येताना पाहायला मिळतात आपल्याला. टीम चिरनेर म्हटल्यानंतर महागणपती गणपती बाप्पाचा आशीर्वाद अगदी आधी बंधू तुझं मोरया गणपती बाप्पा मोरया. चांगला बॉल आणि ताऱ्याचा सितारा सुदर्शन पाटील सरांना आपण पाहिला स्क्रीनवरती. आमचे गुणलेखक मित्र रायगड जिल्ह्यामधील. राईट अम द विकेट. चांगला बॉल परंतु टायमिंग प्रॉपर नाहीये. मन तयात माया जाईच्या कयात हा त्याचा पिसारामध्ये बॉल पकडला गेलाय. झेल फलंदाज बाद. क्रमांक 9 विकेट. मैदानाच्या बाहेर धावसंख्या धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळते 27 वरती 9 विकेट. सतीश कोळी बॅक टू डग आउट. आणि एक महत्वाची सूचना आलेली आहे. डीजे आपल्याला थोडक्यात थांबूया मी इथे. जे काही आमचे दर्दी प्रेक्षक आहेत ना मैदानाच्या आजूबाजूला सगळेजण स्वप्नीलजी, आदरणीय बंटी शेठ, तदनंतर योगेशजी तांडेल, त्याचबरोबर विज्ञान पाटील व मयूर कोलीवाडा अध्यक्ष यांचं शुभागमन या ठिकाणी आहे. बंटी शेठ, सन्माननीय योगेश शेठ आणि विज्ञान शेठ आपलं मनस्वी या संयोजकांच्या वतीनं केलं जातोय. वेलकम, सहर्ष स्वागत. गॅप शोधून काढल्या. टप्पा सीमारेषा पार 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 4 चौकार.
या ठिकाणी सन्माननीय प्रल्हाद कासूकर सरांचं शुभागमन झालेलं आहे. मी उरण समालोचक असोसिएशनचे मुख्य पदाधिकारी आदरणीय प्रल्हादजी, वेलकम, स्वागत असेल आपलं या मुख्य अतिथी कक्षावरती. आणि या स्पर्धेतील चौथी टीम पंडित सर पाहायला गेलं तर ऑल आउट झाली आहे. कालच्या रात्रीमध्येही आपल्याला संघ पाहायला मिळाले आणि धावफलकावरती धावा इथे मात्र पाहायला मिळतात आपल्याला. 31 धावा, आता 32 धावांची गरज आहे. बॅटिंग ऑर्डर आपण पाहायला गेले, योगेश पाटील आले, 2 बॉलमध्ये 2 बनवल्या. त्याच्यानंतर मात्र प्रिन्स कोळी 3 बॉलमध्ये 1 बनवल्या. जयेश पाटील आले, 6 बॉलमध्ये 6 बनवल्या. त्याच्यानंतर सौरभ पाटील आले, 3 बॉलमध्ये 6 त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या. प्रणित कोळी 1 बॉल 0, शुभम कोहली 3 बॉलमध्ये 2, सतीश कोळी 3 बॉलमध्ये 0, भाविश पाटील 1 बॉलमध्ये 0 आणि सौरभ जोशी 2 बॉलमध्ये 6 धावा त्यांच्या बॅटमधून आल्या. आणि मनीष पाटील 2 बॉलमध्ये 4 धावा त्यांच्या बॅटमधून आल्यात. आणि एकूण धावफलकावरती धावा प्रथमतः इथून बॅटिंग करत असताना टीम गावदेवी विंधणे बी यांच्या धावफलकावरती धावा आल्यात 31. गोलंदाजी तनिज कोहलीने मात्र साकारली आहे. काय गोलंदाजी केली, 2 षटकं आपल्या स्पेलमध्ये हाताळले, 6 डॉट बॉल पाहायला मिळाले, रन्स आल्या 7, विकेट आल्या 2, एक्स्ट्रा 2 खर्च झाल्या, 3.50च्या इकॉनॉमिकने मात्र ही गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. जाऊया आपण अतिथी कक्षामध्ये पंडित सरांकडे. या ठिकाणी सन्माननीय मान्यवरांमधून चौगुले डेव्हलपरचे सन्माननीय दत्ता चौगुले सर, प्लीज आपल्याला विनंती असेल अतिथी कक्षात आपला आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी केला जाईल. खरं तर बिल्डर डेव्हलपर या क्षेत्रामध्ये सातत्यानं ज्यांनं आपल्या चौगुले डेव्हलपरचं नेतृत्व एक CMD चीफ मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून केलं, ते आदरणीय दत्ता चौगुले सर यांचा आदरपूर्वक सन्मान या मुख्य मंचावरती श्री बापूजी देव ट्रॉफी 2026 दरम्यान आयोजक चंद्रशेखर ठाकूर मित्रमंडळाच्या माध्यमानं चंद्रशेखर ठाकूर, अमय पितळे, प्रितेश पाटील यांच्या पवित्र शुभ हस्ते त्यांचा आदरपूर्वक सन्मान या मुख्य मंचावरती केला जातो आहे. तदनंतर ग्रीन अर्थचे चीफ मॅनेजिंग डायरेक्टर प्रवीणजी थोरात या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचाही आदरपूर्वक सन्मान या मुख्य मंचावरती केला जाईल. पहिल्यांदा आदरणीय दत्ता चौगुले सर, एक प्रचंड मोठं योगदान या स्पर्धेसाठी राहिलंय त्यांचं. खरं तर को पार्टनर जणू या स्पर्धेचे राहिलेत ते आदरणीय चौगुले बिल्डर अँड डेव्हलपर आदरणीय दत्ता चौगुले सर यांचा आदरपूर्वक सन्मान आपण ऑन स्क्रीनवरती पाहतोय. PTC लाईव्हच्या माध्यमानं हा त्यांचा आदरपूर्वक सन्मान. तदनंतर सन्माननीय प्रवीणजी थोरात, ग्रीन अर्थ मोवरचे सन्माननीय प्रवीणजी थोरात यांचा आदरपूर्वक सन्मान या मुख्य मंचावरती केला जाईल. अमय पितळे, सलामीची जोडी इकडे पाहू शकाल आपण मैदानाकडे ट्रॅव्हल होतोय. दोघांनी याच मैदानावरती अर्धशतकी खेळी पूर्ण केलेले बाप्पा मोरया संघाचे आघाडीचे फलंदाज आणि इकडे आमच्या या स्पर्धेसाठी असणारे आघाडीचे पुरस्कर्ते, मुख्य योगदान ग्रीन अर्थ मोवरचे प्रवीणजी थोरात. त्यांच्यासोबत असणाऱ्या चौधरी साहेबांनाही विनंती असेल आपण आपला आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. आदरणीय चौधरी सर, या ठिकाणी सन्माननीय प्रवीणजी थोरात यांचा आदरपूर्वक सन्मान ऑन स्क्रीनवरती आपण पाहतोय. चला चेंडू द्या, बॉलमॅन. तदनंतर या ठिकाणी सन्माननीय चौधरी साहेब त्यांचा आदरपूर्वक सन्मान मुख्य अतिथी कक्षात होतोय. हॅलो.
हॅलो. चौधरी साहेबांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी केला जातोय. संजयजी पितले, अमय पितले यांचे पिताश्री यांच्या पवित्र शुभ हस्ते चौधरीजी यांचा आदरपूर्वक सन्मान आपल्याला मुख्य मंचावरती. तदनंतर या ठिकाणी बंटी शेठ आपल्याला विनंती असेल, चला या आपण आपला आदरपूर्वक सन्मान स्वीकारणार आहात. सन्माननीय बंटी शेठ. हॅलो. थँक्यू पंडित सर, थँक्यू रुपेश सर. 32 धावांचं एक छोटंसं असं आव्हान आहे. बाप्पा मोरिया 89-43 मोटूजी बी या टीमसाठी. तत्पूर्वी या टीमसाठी षटकार हॅट्रिकसाठी 1111 रुपयाचं पारितोषिक उरण समालोचक असोसिएशनचे खजिनदार आणि उत्कृष्ट समालोचक प्रल्हादजी कासूकर सर यांच्याकडनं बक्षीस आलं आहे. 32 धावांचा आव्हानचा पाठलाग घेऊन सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेले आहे. मंगेश आणि श्रेयश अशी जोडगोळी पाहत आहे. मंगेश एक अनुभवी खेळाडू. हा चेंडू अतिशय वेगवान चेंडू गोलंदाज प्रणित कोळी. 32 धावा जरी असल्या तर डिफेंड करण्याची क्षमता आमच्यामध्ये आहे हे दाखवताना दिसतोय हा गोलंदाज प्रणित. चेंडू गेला आणखी एक निर्धाव मंगेश खेळत असताना. पुढचा चेंडू लो फुलटास कव्वरच्या रिझर्व्हमध्ये खेळलाय. मंगेशच्या बॅटमध्ये आलाय. हा चेंडू जाणार सीमारेच्या पार. आलाय आणखी एक दर्जेदार मंगेशच्या बॅटमध्ये चौकार. थँक्यू. डीजे 5 धावा धावपटल्यावर पाहायला मिळतात. आणि पंडित सर बाप्पा मोरिया बघितलं तर एक चांगला संघ आहे, गुणवान संघ. मोठुजी गाव म्हणतात तर कडेची कान असणारा हे गाव आहे. क्रिकेटचं गाव म्हणजे गावाला एक नवीन उपाधी मिळाली ते हे गाव. हा चेंडू पुन्हा एकदा खोलवरचा होता. बॅटची एज लागली. चेंडू पॉईंटला गेलाय. एका धावसंख्येने संघ पोहोचतोय 6 या आकड्यावर. नितिकेशजी पंडित या टीमचे पुरस्कर्ते आहेत. अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये अनेक संघ ते स्पॉन्सर करत असतात. ते नितिकेशजी पंडित सरांचं ही मनपूर्वक आपण या निमित्तानं आयोजकांच्या वतीनं आभार मानतो. चंद्रशेखर ठाकूर मित्रमंडळ व ग्रामस्थ मंडळ कोपरोली आयोजित बापूजी देव चषक 2026 हे दैदिप्यमान पर्व. या विविध कलात्मक फटका पाहायला मिळाला. जेवढं चांगलं समालोचन तेवढं चांगलं कौशल्य फलंदाजीमध्ये करताना दिसतोय हा खेळाडू श्रेयश पाटील. आला त्याच्या बॅटमधून हा चौकार. पंडित सर, कधी कधी विचार मनामध्ये येतोय की श्रेयश पाटील हे नाव तुमच्या गावाच्या ए टीम मध्ये का दिसत नाहीये? हॅलो. या ठिकाणी पाहू शकाल खरं तर या बापूजी देव ट्रॉफी 2026 साठी चौगुले डेव्हलपर्सकडून नकद राशी रोख रक्कम 20,000 रुपयाची धनराशी दिलेली आहे. खरं तर त्यांचंही मनस्वी सन्माननीय दत्ता चौगुले सर यांच्याकडून रोख रक्कम 20,000 यांचं मनस्वी आभार. थँक्यू. हा चेंडू निर्धाव. एक चौकारानंतर कमबॅक केले गोलंदाज प्रणितनं. धावसंख्या स्थगित राहिली धावपटलावरती बिनबाद 10. 32 धावांचं एक छोटंसं असं आव्हान आहे. आणि आव्हानाचा पाठलाग करत असताना चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये बाप्पा मोरिया मोठुजी टीमची पाहायला मिळते. गोलंदाज सज्ज. प्रणितचा हा कमी गतीचा चेंडू यावेळी फटका बसला. एक चौकार त्याने मारला. मात्र एक चेंडू निर्धाव आणि मात्र आणखी स्वतःची विकेट यावेळी बहाल झाली. पहिला ब्रेक थ्रू, पहिली सफलता यावेळी विंधन टीमला मिळाली. गावदेवी विंधन संघाला. आणि पहिला हादरा बाप्पा मोरिया मोठुजी टीमला.
रेसच्या हातामध्ये हँग्लोज पाहताय, हे अतिशय महागडे हँग्लोज आहेत, ब्रँडेड आहेत आणि त्यामध्ये त्याने चांगले झेडी पकडले. श्रेयसने धावसंख्या धावपटलावर 10. अतिशय सुंदरशी स्पर्धा आपण पाहताय. चौथी रजनी, आजची अंतिम रजनी, ज्याच्यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड जावा. या उक्तीप्रमाणे शेवटचा दिवस, शेवटची रात्र ही गोड जाताना दिसतोय. आयोजकांची अथक मेहनत या स्पर्धेला पाहायला मिळाली. दुसरं पर्व पाहुण्यांची मांदी आली. कोपरोली गाव म्हणतात खऱ्या अर्थानं ज्या कलेला ही इतिहास आहे, गावाला कलेची खाण असणारं जे गाव आहे ते कोपरवली, अशा गावाच्या वतीनं खऱ्या अर्थानं चंद्रशेखर मित्रमंडळ माजी हॅट्रिक सदस्य म्हणून ज्यांना या जनतेनं स्वीकारलं, लगातार 3 वेळा या गावाची सेवा ज्या व्यक्तिमत्वानं केली आणि भविष्यामध्ये भावी सरपंच म्हणून ज्यांच्याकडे जनता पाहत आहे, का होऊ नये, ज्या माणसाकडे कला आहे, ज्या माणसाकडे कर्तृत्व आहे, ज्या माणसानं कर्तृत्व दाखवलं, 3 वेळा निवडणं हे सोपं काम नाही आणि येणाऱ्या काळामध्ये सरपंच व्हावं ही खऱ्या अर्थानं इच्छा सर्वांची आहे. हा चेंडू भिरकावून दिला मंगेशच्या बॅटमधनं, कदाचित फटका पसेल काय आणि फटका पासलाय असं वाटत असताना इथे मात्र हा चेंडू जाणार सीमा रेषा पार आलाय. आणि प्लेयरने षटकार दिलाय, त्याच्यामुळं जो बिंदणी संघाचा खेळाडू त्याने स्वतःनं एक खेळाडू ते दाखवले आणि हा पंचांचा इशारा आलाय. 6 धावा मंगेशच्या बॅटमधून निघाला हा षटकार. धावसंख्येमध्ये वाढ झाली. धावसंख्या धावपटलावर पाहायला मिळते ती 1 बाद 16. 32 धावांचं आव्हान आमेजी आपण पाहताय. चंद्रशेखर ठाकूर यांच्याबद्दल काय सांगायचं, कारण आम्ही पाहिलंय एखादा आदिवासी गरीब जरी आला आणि त्याच्या अडचणी असल्या, त्या अडचणी कशा प्रकारे सोडवायचं हे ज्यांना ठाऊक आहे, त्यांचं वक्तृत्व धारदार आहे आणि कर्तृत्वही चांगलं, नेतृत्वही चांगलं आहे, अशा सर्व कलागुणानं संपन्न असणारं नाव म्हणजे चंद्रशेखरजी ठाकूर, ज्यांना वारसा लाभला आपल्या घरातूनच, अर्थात महेंद्रजी ठाकूर जे जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यानंही काम पाहिलं आहे. त्यांच्याकडेही वक्तृत्व होतं आणि वक्तृत्वाच्या जोरावर ज्यानं एक वेगळी छाप निर्माण केली राजकारणामध्ये, ते सन्माननीय महेंद्रजी ठाकूर साहेबांचे बंधुराज चंद्रशेखरजी ठाकूर. पुढचा चेंडू हा कलात्मक फटका मारण्याचा प्रयत्न फसलाय आणि मात्र मंगेश होणार. बॅक टू पॅव्हिलियन. आणखी एक सफलता मिळाली विंदनी टीमला. थँक्यू पंडित सर. आपण हे गाणं हॅलो मावळचे आमदार सुनील अण्णा शेळके, त्याप्रमाणे कोपरोळचे भावी सरपंच चंद्रशेखरजी ठाकूर यांच्या जीवनावर आधारित हे एक ध्वनीपीठ आपण डीजेच्या माध्यमातून ऐकायला मिळालं. मनपूर्वक डीजेचंही आपण कौतुक करूया. 4 रजनीमध्ये त्यांचंही कार्य चांगलं राहिलं. पीडीसीनं ही स्पर्धा चांगल्या प्रकारे कव्हर केली, त्यांचंही मनपूर्वक या निमित्तानं आभार. पुढचा चेंडू गोलंदाज अनिकेत, कलात्मक खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज स्लिपमध्ये चेंडू गेला, कुठल्या प्रकारे धाव मिळत नाही. धावसंख्या धावपटलावर स्थगित की 2 बाद 16. 32 धावांचा आव्हानाचा पाठलाग करायचा 5 षटकांमध्ये. आतापर्यंत अर्धरक्षक पूर्ण केलंय बाप्पा मोरिया मोठुजी संघानं. धावसंख्या धावपटलावर 2 बाद 16. बादुनारे फलंदाज श्रेयश पाटील आणि मंगेश पाटील. नवीन फलंदाज खेळतोय अजय भोईर. अजय भोईरच्या बॅटमधनं हाही फटका पासलाय, झेल होणार का, आणि मात्र साधा सोपा असा झेल पकडलाय आणि आणखी एक सफलता मिळाली विंदणी संघाला. आणखी एक हदरा बाप्पा मोरिया मुटुजी या टीमला मिळालाय. तदनंतर जयराज मरीन सन्माननीय मुख्य अतिथी कार्यक्रमातून प्रस्थान करताना दिसत आहेत. समवेत ग्रीन अर्थ मोवरचे माननीय आदरणीय प्रवीणजी थोरात यांचं कार्यक्रमातून प्रस्थान होताना दिसतोय. मी विनंती करेन परत एकदा पाहुण्यांमधून ज्यांचा आदरपूर्वक सन्मान आपण करणार आहोत. तत्पूर्वी उमेशजी ठाकूर पांदेवे, चंद्रशेखरजी एक सत्कार घेऊ फक्त, त्यांना जायचं आहे. प्रल्हादजी कासूकर यांना विनंती असेल, चला आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. मी सन्माननीय चंद्रशेखर ठाकूर यांना विनंती करतोय की प्लीज आपल्या पवित्र शुभ हस्ते आदरणीय प्रल्हाद
कासूकर यांचा आदरपूर्वक सन्मान या मुख्य मंचावरती केला जाईल. उरण या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सन्माननीय अतिथी उमेशजी ठाकूर, तदनंतर विपुल म्हात्रे, नीरज म्हात्रे माझे उपसरपंच यांचं शुभागमन या ठिकाणी आहे. त्यांचं सहर्ष स्वागत आहे. निलेश म्हात्रे या ठिकाणी पाहू शकाल सन्माननीय पाहुण्यांमधून विनेशजी म्हात्रे वेलकम स्वागत आहे. प्रल्हाद कासूकर यांचं आगमन आपल्याला अतिथी कक्षात पाहायला मिळतोय. त्यांचा आदरपूर्वक सन्मान या मुख्य मंचावरती चंद्रशेखर ठाकूर यांच्या पवित्र शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होताना दिसतोय. हॅलो, फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू आहे वाईडसाठी. पाहायचं पंचांचा इशारा वाईड आहे आणि त्याला चॅलेंज केलं आहे. BRG पाटील सरांचं इथं आगमन झालं. एक उत्कृष्ट समालोचक मोठे गावातले आहेत आणि एक कलाकार आहेत आणि मास्टर माइंड आयोजक म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतोय. गावाविषयी असणारा अभिमान त्यांच्या मनामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये असे प्रियाजी पाटील सरांना ही विनंती करेन, या आपण सर एक चांगले समालोचक, चांगले निवेदक आणि चांगले आयोजक. 17 धावा, व्हाईट चेंडू आणि व्हाईट इथं चॅलेंज केलं गावदेवी विंदण संघाने. मात्र हा चेंडू थर्ड अंपायरचा इशारा आला, व्हाईट चेंडू आहे. म्हणजे एका धाव संख्येनं संघ पोहोचतोय 3-17. आणखी 15 धावांची आवश्यकता आहे टीम बाप्पा मोरियाला. 32 धावांचं छोटंसं आव्हानाचा पाठलाग करत असताना चांगली सुरुवात. गोलंदाज सज्ज होतो अनिकेत. पुलटास बॅटची एज लागली, कौतुक करावं लागेल फर्स्ट स्लिपच्या क्षेत्ररक्षकाचं, ज्यानं चेंडू हा अडवला आणि एकच धावसंख्येनं समाधान मानावं लागलं मोठजी टीमला. एका धावसंख्येनं 2 षटकं संपली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावपटलावर धावसंख्या झाली ती 18. आता येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता असेल. एक बॉल आहे का? एक बॉल आहे, सॉरी. 18 धावा धावपटलावर प्रियाजी पाटील सरांचं शुभागमन झालंय. एक दमदार व्यक्तिमत्व आहे. उद्याचं उज्ज्वल राजकीय भविष्य म्हणजे ज्यांच्याकडे आम्ही पाहतोय. सबका साथ सबका विकास अर्थात भारतीय जनता पार्टीचे एक दमदार युवा नेतृत्व तथा उत्तम समालोचक निवेदक म्हणजे प्रियाजी पाटील सर. हा फुलटा चेंडू, पंचांचा इशारा बिमर आणि मात्र इथे आणखी एक अतिरिक्त रन मिळाली बाप्पा मोरिया टीमला. एका धावसंख्येने संघ पोहोचतो 19 आकड्यावर आणि हा चेंडू असेल मुक्त संचार, फ्री हिट. 19 धावा, थोडीशी खराब गोलंदाजी. प्रल्हादजी कासूकर सरांकडनं खऱ्या अर्थानं बक्षीस आहे टीमसाठी. लगातार 3 चौकार हॅट्रिकर सुद्धा 1000 रुपये असतील. 1111. प्रल्हादजी कासूकर ज्यांच्याकडे खजिना आहे उरण समालोचक असोसिएशनचा, ते खजिनदार. फ्रीहिटचा हा चेंडूला भिरकावलाय, काऊ कॉर्नरच्या डोक्यावरनं उत्तुंग आलाय आसमानी सुलतानी हा षटकार. थँक्यू. 25 धावा धावपटलावर आता फक्त 18 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. सोपं लक्ष राहिलं या सामन्यामध्ये. आयोजकांची मेहनत मग प्रीतेजी पाटील असतील ज्यांचंही योगदान या स्पर्धेला खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. ज्यानं कोपरोली टीमला उंच शिखरावर नेण्याचं काम आपल्या संगणकाच्या कारकिर्दीमध्ये केलं ते प्रीतेजी पाटील. अमयजी पितले एक उत्तम समालोचक करत असताना आज एक उत्तम आयोजक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं आणि काँग्रेस पक्षाचं एक युवा नेतृत्व म्हणून अमयजी पितले यांच्याकडे पाहतोय. आणि सर्व आयोजक कमिटीने घेतलेली अथक मेहनत, या मेहनतीच्या जोरावर ही स्पर्धा सक्सेसफुल होताना आपल्याला पाहायला मिळाली. आज आपण पाहता आजच्या शेवटच्या रजनीमध्ये रायगड भूषण महागुरू नितेशजी पंडित सरांचा आपण आवाज ऐकतात. तारागावचा सितारा रोशनजी पाटील यांचा आपण आवाज ऐकताय. आणि जनवळी पेण या गावातील एक आदर्शवत शिक्षक म्हणून अनेक विद्यार्थ्यांना ज्यांना घडवलं आणि ते करत असताना एक पार्ट टाईम आवड छंद जोपासणं जे काम करतात ते रुपेशजी पाटील. या सर्व समालोचकांचा आवाज आजच्या रजनीमध्ये आपण ऐकताय. त्यांचंही मनपूर्वक आयोजकांच्या वतीनं आपण कौतुक करतो आणि स्वागत करतो या कोपरवली नगरीमध्ये, ज्या गावाला इतिहास आहे. एक आदर्श अशी भूमी म्हणजे कोपरवली. येणाऱ्या 17 तारखेला जत्रा ही मोठ्या प्रमाणामध्ये या गावामध्ये असते. त्या गावाचं वैभवही खूप मोठं आहे. अशा गावाच्या माध्यमातून ही स्पर्धा. येणारे 18 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. नवीन गोलंदाज मनीष फिरकीपट्टू चेंडू होता. पहिला चेंडू लेग ब्रेक
बाबूने हा चेंडू यष्टिक्ष करत असताना गादर केला, चेंडू निर्धाव केला, धावसंख्या स्थगित धावपटलावर 25 वर राहिली. पेटीशी आमचे केतनजी दळवी, किरणजी दळवी, संदीप दादा वासकर त्यांना खूप प्रगती या क्षेत्रामध्ये केली, खूप सारं प्रेम आमच्यावरही त्यांचं राहिलं. त्यांचंही या आयोजकांच्या वतीनं मनापासून आपण कौतुक करतोय, स्वागत करतोय. सुदर्शनजी पाटील लगातार 4 रजनीमध्ये ज्यांचं गुणलेखन आपण पाहिलं आहे. या ठिकाणी पाहू शकाल दुर्वा शेठ म्हात्रे यांचं शुभागमन झालेलं आहे. पहिल्या रजनीमध्ये उद्घाटन सोहळ्याप्रसंगी खरं तर ज्यांचं शुभागमन आपण मंचावरती पाहिलं ते सन्माननीय सतीशजी म्हात्रे उर्फ दुर्वा शेठ. तदनंतर संजय साहेबांचंही शुभागमन आहे. प्रथमतः त्यांचंही मनस्वी सहर्ष स्वागत. प्रफुल्ल पाटील बारापाडा ग्रुप ग्रामपंचायत कर्नाला सदस्य यांना विनंती असेल की प्लीज आपण प्रफुल्ल दादा मुख्य मंचावरती यायचं आहे. अमोलच्या बॅटमधनं हा रिव्हर्स षटकार ॲडन केला. अतिशय देखणं आणि लाजवाब फटका. 6 धावसंख्येनं संघ पोहोचला 31 वर. प्रफुल्लजी पाटील विद्यमान सदस्य आहेत आणि एक चांगलं नेतृत्व, युवा नेतृत्व लाभलं त्या विभागाला. त्यांना ही विनंती करेन आयोजकांच्या वतीने की आपण या व्यासपीठावर 6 धावसंख्येनं आपण सामना पाहतोय. बरोबरीमध्ये 31 धावा धावपटल्यावर आता फक्त 1 धावेची आवश्यकता असेल या सामन्यामध्ये. बाप्पा मोरिया या टीमसाठी क्षेत्ररक्षण थोडंसं जवळ आणलंय. शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा फाईनल क्षेत्र निवडलं. चेंडू गेला विजय चौकार, सी माराच्या पार. हा चौकार, या चौकाराच्या साहाय्यानं बाप्पा मोरिया मोठीजी संघ पहिला विजय या स्पर्धेमध्ये संपादित करतो. हार्दिक अभिनंदन त्या टीमचं आणि गावदेवी विंदणे बी संघाचं सहभाग घेतल्याबद्दल आपण ही मनापासून आपण आभार मानतो आयोजकांचे.